पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणेच द्यावे, दुखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांस दानधर्म करत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करेल आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करील. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.